तुमच्या स्पेसिफिक पर्सनला तुमच्याकडे यावंच लागेल. त्याच्याकडे दुसरा कुठलाच चॉईस नाही आहे, त्याच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे. त्याला किंवा तिला तुमच्या अझम्पशन्सला कन्फर्म करावंच लागेल. आठवा ते दिवस ज्या दिवसात तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनबद्दल नेगेटिव्ह अझम्पशन्स बनवले होते. ते अझम्पशन्स पण जर तुमच्या 3Dमध्ये म्हणजे तुमच्या रिॲलिटीमध्ये येऊ शकतात, रिफ्लेक्ट करू शकतात, तर तुमचे पॉझिटिव्ह अझम्पशन्स 3D रिॲलिटीमध्ये का नाही येणार? इट हॅज टू कम. त्याला यावंच लागेल. त्याच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे. ओके. तुमच्या सगळ्या अझम्पशन्सला 3D रिॲलिटी कायम प्रूफ करत आली आहे आणि पुढे पण कायम प्रूफ करत राहणार. 3Dमध्ये तुमचे अझम्पशन्स कायम येत राहिलेत आणि पुढे पण येत राहणार. आणि स्पेसिफिक पर्सनच्या बिहेवियरला पण एक ना एक दिवस चेंज व्हावंच लागेल. कारण तुम्ही इंटरनली चेंज होत आहे. तुम्ही तुमची इंटरनल स्टेट बदलली आहे. तुम्ही तुमचे स्वतःबद्दलचे अझम्पशन्स चांगले केलेत. तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनबद्दल चांगले अझम्पशन्स बनवलेत. तुमच्या सेल्फ कॉन्सेप्टला इम्प्रूव्ह केलं आहे. तर त्या गोष्टींना रिफ्लेक्ट व्हावंच लागेल. कारण 3Dकडे काहीही ऑप्शन नाही आहे. तुमच्या स्पेसिफिक पर्सनकडे पण दुसरं कुठलंच ऑप्शन नाही आहे. ओके. त्याला किंवा तिला यावंच लागेल तुमच्याकडे. भलेही मग 100 लोकांना मूव्ह करावं लागेल, 10,000 लोकांना मूव्ह करावं लागेल किंवा 1,00,000 लोकांना मूव्ह करावं लागेल तुमच्या डिझायरसाठी, तुमच्या अझम्पशनसाठी. तर ती लोकं मूव्ह करणार. ओके. पण तुमचा स्पेसिफिक पर्सन तुमच्या अझम्पशन्सला कन्फर्म करणार. तो तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. जर तुमचं डिझायर त्या पर्सनसोबत लग्न करण्याचं आहे तर त्याला तुमच्यासोबत लग्न करावंच लागेल. बिकॉज यू आर द क्रिएटर ऑफ युअर रिॲलिटी. तुम्हीच तुमच्या रिॲलिटीचे क्रिएटर आहात. अँड नो वन हॅज फ्री विल इन युअर रिॲलिटी. ओके. तुमच्या रिॲलिटीमध्ये फक्त तुमच्याकडे फ्री विल आहे, दुसरं कोणाकडेही नाही. तुम्ही तुमच्या रिॲलिटीचे क्रिएटर आहात आणि जसे तुम्ही तुमचे अझम्पशन्स बनवणार तशीच तुमची रिॲलिटी तुम्हाला रिफ्लेक्ट करणार. तुमची रिॲलिटी कायम न्यूट्रल आहे. ती पॉझिटिव्ह नाही बघत, ती नेगेटिव्ह नाही बघत, ती छोटं किंवा मोठं नाही बघत. ओके. ती 1 रुपया नाही बघत, ती 1000 रुपये नाही बघत, ती 1 आणि 1,00,000 रुपयात डिफरन्शिएट नाही करत. रिॲलिटी ही कायम न्यूट्रल आहे. ते डिपेंड करतं तुमच्यावर की तुम्ही त्या गोष्टींना कसं मिनिंग देता, कसा अर्थ देता. तुमच्या स्पेसिफिक पर्सनला पण तुमच्याकडे यावंच लागेल. कारण रिॲलिटी कायम तेच रिफ्लेक्ट करणार जे तुम्ही तुमच्याबद्दल अझम्पशन्स बनवणार, जे तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनबद्दल अझम्पशन्स बनवणार. असं नाही आहे की रिॲलिटी फक्त नेगेटिव्ह गोष्टींना मॅनिफेस्ट करते किंवा असं पण नाही आहे की रिॲलिटी फक्त छोट्या गोष्टींना मॅनिफेस्ट करते. रिॲलिटीला तुमच्या स्पेसिफिक पर्सनला पण मॅनिफेस्ट करावं लागेल. त्याच्या चेंज बिहेवियरला पण मॅनिफेस्ट करावं लागेल. त्याचं ऑब्सेशन तुमच्यासाठीचं तेही मॅनिफेस्ट करावं लागेल. पण कंडिशन ही आहे की तुम्हाला इंटरनली चेंज व्हावं लागेल. तुम्हाला आतून चेंज व्हावं लागेल. 3D कन्फर्म करणारच करणार. पण कंडिशन ही आहे की तुम्ही तुमचं काम परफेक्टली करता की नाही करत. 3D त्याचं काम कायम परफेक्टली करते. पण तुम्ही तुमचं काम परफेक्टली करता का? तुम्ही तुमच्या न्यू अझम्पशन्समध्ये टिकून राहता का? तुम्ही परसिस्ट करता का? ओके. आणि परसिस्ट करण्याचा अर्थ असा नाही आहे की सकाळी 10 मिनटं अफर्मेशन करा किंवा रात्री 10 मिनटं व्हिज्युअलाइज करा. परसिस्ट करणं म्हणजे तुम्ही प्रत्येक मोमेंटमध्ये हे डिक्लेअर करता का की तुम्ही ऑलरेडी तुमच्या स्पेसिफिक पर्सनसोबत आहात. तुमच्या 3Dमध्ये कुठलेही सर्कमस्टन्सेस असू देत, सिच्युएशन्स असू देत, पॉझिटिव्ह असू देत किंवा नेगेटिव्ह असू देत, त्याला तुम्ही चांगलं पॉझिटिव्ह मीनिंग देताय का? हे अफर्म करता का की माझा स्पेसिफिक पर्सन ऑलरेडी माझ्यासोबत आहे, मी ऑलरेडी त्याच्यासोबत मॅरिड आहे. ओके. तुम्ही हे करू शकता का? जर तुम्ही हे करू शकता ना तर 3D पण खूप इझिली, एफर्टलेसली हे मटेरियलाइज करून देईल.
कारण त्याच्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन नाही आहे. कारण त्याच्याकडे पॉवर नाही आहे, तुमच्याकडे पॉवर आहे. बिकॉज तुम्हीच तुमच्या रिॲलिटीचे क्रिएटर आहात. एव्हरीथिंग, सगळं काही तुमच्या रिॲलिटीमध्ये तुमच्यामुळे आहे, तुमच्यामुळे एक्झिस्ट करत आलं आहे आणि तुमच्यामुळेच एक्झिस्ट करत राहणार. ओके. आणि टेन्शन नाही घ्यायचं. मला माहिती आहे की तुम्हाला चांगलं फील नाही होत, बट तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह फील करावं लागेल. तुमचे फीलिंग्ज आणि अझम्पशन्स दोन्ही मॅटर करतात. फीलिंग्ज यासाठी मॅटर करतात कारण फीलिंग्जने फास्ट मॅनिफेस्टेशन होतं. दॅट्स वाय इट मॅटर्स. बट जर तुम्ही खूप सॅड आहात, खूप सॅड फील करताय आणि स्टील तुमचे अझम्पशन्स, तुम्ही हे बोलता की तुम्ही ऑलरेडी तुमच्या स्पेसिफिक पर्सनसोबत आहात, तर ती गोष्ट होणार. मग ते कसं पण येईल. ओके. तुमचा स्पेसिफिक पर्सन कसाही येईल तुमच्याकडे, पण एवढं आहे की कसं येईल हे तुमच्या हातात नाही आहे, कधी येईल हे तुमच्या हातात नाही आहे. कारण तुम्ही ऑलरेडी हे क्लेम केलं आहे की मी ऑलरेडी माझ्या स्पेसिफिक पर्सनसोबत आहे, तो माझाच आहे, दुसरं कोणाचा नाही. देन कसं आणि कधी या गोष्टीचा फरक नाही पडला पाहिजे. ते रिॲलिटीचं काम आहे. कसं आणि कधी हे रिॲलिटी बघेल. ओके. तुमच्या अझम्पशन्समध्ये तुम्ही परसिस्ट करत राहा फक्त. नो मॅटर तुम्ही कसं आणि काय फील करता. आय नो कधी कधी वाटतं खूप एक्झॉस्टिंग आहे, खूप नेगेटिव्ह थॉट्स येतात. येऊ द्यात, नेगेटिव्ह थॉट्सला येऊ द्यात. त्या नेगेटिव्ह थॉट्सला फक्त ऑब्झर्व करा आणि कॉन्शियसली चेंज करा. ओके. तुमची आयडेंटिटी बनवू देऊ नका. त्या नेगेटिव्ह थॉट्सला तुमची आयडेंटिटी बनवू देऊ नका. हे नका म्हणू की माझा स्पेसिफिक पर्सन माझ्यासोबत नाही आहे. कायम हेच बोला, हेच माना की तुम्ही ऑलरेडी तुमच्या स्पेसिफिक पर्सनसोबत आहात आणि या गोष्टीचं रिफ्लेक्शन तुम्हाला पुढे दिसणार. ते रिफ्लेक्शन आत्ता तुम्हाला दिसत नाही आहे कारण तुमचे पास्टचे जे अझम्पशन्स होते ते आत्ताच 3D रिॲलिटीमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. तुम्ही आत्ता प्रेझेंट मोमेंटमध्ये जे अझम्पशन्स बनवणार, जे अफर्मेशन्स देणार, ते तुमच्या 3Dमध्ये पुढं फ्युचर 3D रिॲलिटीमध्ये ते दिसणार. ओके. कारण 3D रिॲलिटीला तुमच्या अझम्पशन्सला सत्य बनवावंच लागतं. तुम्हाला ती गोष्ट रिफ्लेक्ट करावीच लागते. बिकॉज रिॲलिटी अशीच वर्क करते. फक्त तुम्ही तुमच्या अझम्पशन्समध्ये परसिस्ट करत राहा. तुमच्या इंटरनल स्टेटला परफेक्ट ठेवा. 3Dला पॉवर देऊ नका, तुमच्या इनर सेल्फला पॉवर द्या. 3Dमध्ये दुसरी गोष्ट किंवा नेगेटिव्ह गोष्ट दिसत असेल, त्या 3Dला अझम्पशन्स बनवू नका. ओके. कारण सर्कमस्टन्सेस मॅटर करत नाही. 3Dमध्ये काही जरी मोमेंट आत्ता दिसत नसेल तरी तुम्हाला हेच क्लेम करायचं आहे की तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनसोबत आहात. कारण तुम्ही जर आत्ता हे क्लेम केलं ना की तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनसोबत आहात, तर पुढं रिॲलिटीमध्ये ती गोष्ट घडणार, तुम्ही त्याच्यासोबत असणार. ओके. 3Dच्या सर्कमस्टॅन्सेसमुळे कधीच हार मानू नका. भलेही आत्ता सिच्युएशन खूप वाईट असेल, खूप वर्स्ट असेल, सिच्युएशन चेंज होती. म्हणूनच म्हणतात की सर्कमस्टॅन्सेस नेवर मॅटर इन मॅनिफेस्टेशन. ओके. त्यामुळे सर्कमस्टॅन्सेसमुळे तुम्ही हार मानू नका. ओके. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅपी मॅनिफेस्टिंग.